पुण्यातील लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता असून ज्या पक्षाची ताकद मोठी त्या पक्षाचा तिथे जागा मिळावी अशी वक्तव्य अजित पवार यांनी केली। त्यांच्या याच वक्तव्यावर काँग्रेसने तीव्र आक्षेप नोंदवलाय। पुणे लोकसभेची जागा काँग्रेसचीच असून ती जागा काँग्रेसच लढणार अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे। तर ठाकरे गटाकडून निवडणूक जाहीर झाल्यानंतर भूमिका स्पष्ट करणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं। कोल्हापुरातील लोकसभेच्या दोन्ही जागांवर ठाकरे पक्षाने दावा केलाय। जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी हातकणंगले आणि कोल्हापूर मतदारसंघावर दावा केल्याने आघाडीत बिघाडीची शक्यता निर्माण झाली आहे। अमरावती लोकसभेच्या जागेवर आमदार बच्चू कडू यांनी दावा केलाय। त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे। जागा न मिळाल्यास स्वतंत्र लढण्याची तयारी केल्याचं बच्चू कडूंनी म्हटलंय। नवनीत राणा अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील। भाजप शिवसेनेकडून त्या निवडणूक लढतील आणि दावे प्रतिदावे करणारे त्यांचा प्रचार करतील असा टोला आमदार रवी राणा यांनी बच्चू कडूंना लगावलाय। छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेच्या पुण्यातल्या मध्यवर्ती कार्यालयाचं लोकार्पण पार पडलं। छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। एक राज्य एक गणवेश हा निर्णय उशिराने घेण्यात आला असून त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा पुढच्या वर्षीपासून लागू करावा अशी मागणी सत्यजित तांबेंनी केली आहे। शाळा 15 दिवसांवर आलेली असताना असा निर्णय घेणं चुकीचं असल्याचं ते म्हणाले। शिर्डीत मी पुन्हा येईन असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलंय। संधी मिळाली तर पुन्हा एकदा शिर्डीतून लोकसभा लढवेन असं ते म्हणाले। शिर्डीच्या जनतेवर माझा विश्वास असून इथली जनता मला स्वीकारेल असंही ते म्हणाले। आठवलेंच्या या विधानानं शिंदे गटाची धाकधूक वाढली आहे। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सपत्नीक साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। शिर्डीचा विकास व्हावा अशी माझी अपेक्षा असून मी त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आठवले म्हणाले। संजय राऊत यांनी खोके या विषयावर चित्रपट काढण्याची घोषणा केली आहे। त्यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी टीका केली आहे। चिखलामध्ये दगड मारला की तो आपल्या अंगावर उडतो, त्यांना काय करायचं ते करू दे, लोक त्यांना त्यांची जागा दाखवतील असं उत्तर श्रीकांत शिंदे यांनी दिलंय। नांदेड जिल्ह्यातल्या भानेगाव इथल्या भूमिपूजन सोहळ्यात खासदार श्रीकांत शिंदेंनी व्यासपीठावरून उतरत आजीबाईंचं गाणं ऐकलं। शिंदे यांनी आजीबाईंशी संवाद साधत त्यांची समस्या ऐकली, त्यांना घरकुल बांधून देण्याचं आश्वासन दिलं गेलं। लोकांचा आमच्यावर विश्वास असल्याचंही ते म्हणाले। 16 अपात्र आमदारांच्या संदर्भात ती जी कारवाई सुरू आहे त्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही शिवसेनेची घटना तपासणी करायला सुरुवात केली आहे। यावर आता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी राहुल नार्वेकर यांना टोला लगावलाय। लवकरात लवकर निर्णय घेणं ही केवळ राजकीय व्यासपीठावरील सभागृहाची भाषा असते, निर्णय हा लवकर लागत नाही असा खोचक टोला झिरवळ यांनी लगावलाय। देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी दिली आहे। कायद्याचा मसुदा तयार झाल्यानंतर तो जनतेसमोर ठेवला जाईल, त्यानंतर तो लागू होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। विनायक राऊत नौटंकी करत असल्याची टीका निलेश राणेंनी केली आहे। कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन विनायक राऊतांनी 2 मुद्दे मांडले। एक मुद्दा कोकणाशी संबंधित नसल्याचं निलेश राणे म्हणाले। नाशिक बाजार समितीवर महाविकास आघाडीनं झेंडा फडकवलाय। राष्ट्रवादीचे माजी खासदार देविदास पिंगळे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली, तर उत्तम खांडबहाल यांची उपसभापतीपदी निवड झाली। दिल्लीत उभ्या राहिलेल्या लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरासाठी चंद्रपूरच्या सागवान लाकडाची चौकट मिळाली आहे। भारतीय संसदेच्या नव्या इमारतीसाठी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातल्या सागवान लाकडाचा पुरवठा करण्यात आला। नार्सी अँड असोसिएट या कंपनीनं या लाकडाची निवड केली। आई गमावलेल्या वानराच्या पिल्लाचं टेडी बिअरच्या साह्यानं संगोपन केलं जात असल्याचा प्रकार वर्ध्यात समोर आलाय। पिंपरी इथल्या पीपल फॉर ॲनिमलच्या करुणाश्रमामध्ये प्राणीमित्रांनी अवघ्या 15 दिवसाच्या या पिलाला जीवनदान दिलंय। आता हे पिल्लू 2.5 महिन्यांचं असून 6-7 महिन्याचं झाल्यावर त्याला जंगलात सोडून देण्यात येईल। चंद्रपूरच्या सावली तालुक्यातल्या वाघोली बुटी गाव परिसरात धुमाकूळ घालणारी वाघीण अखेर जेरबंद झाली आहे।
गेल्या 20 दिवसात तिनं 2 ग्रामस्थांवर हल्ले करत त्यांना ठार केलं होतं। वन विभागानं सुमारे 50 ट्रॅप कॅमेरे आणि 100 कर्मचाऱ्यांसह शोध मोहीम राबवत वाघिणीला जेरबंद केलं। पिंपरीत बीआरटी मार्गातून बाईक आणि कार चालवणाऱ्या तब्बल 100 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। सांगवी वाहतूक पोलिसांनी गुन्हा दाखल करत सुमारे 78,000चा दंड वसूल केला। जळगावात सोनं खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे। 2000च्या नोटा देत ही खरेदी केली जाते, त्यामुळे सोनं व्यावसायिकांकडच्या 2000च्या नोटांची संख्या 4 पटीने वाढल्याचं समोर आलंय। छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणारी पारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिनी फुटली, त्यामुळे शहराच्या दिशेने होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आलाय। जलवाहिनी दुरुस्तीसाठी किमान 20 दिवसांचा अवधी लागणार असल्यानं शहराचा पाणी पुरवठा 2 दिवस विस्कळीत राहणार आहे। अहमदनगरमधील जलजीवन मिशन अंतर्गत राबवण्यात आलेल्या पाणी योजनेच्या टेंडर प्रक्रियेत घोटाळ्याचा आरोप करण्यात येतोय। या संदर्भात चौकशी करण्याची मागणी गिरीश जाधव यांनी फडणवीसांकडे केली आहे। परभणी जिल्ह्यातल्या बहुतांश शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य प्रकल्पातील पाणी साठ्यात मोठी घट झाली आहे। पाण्याचं योग्य नियोजन न झाल्यास येणाऱ्या काळात पाणी टंचाईचा फटका बसण्याची भीती व्यक्त होती। पालघरच्या डहाणू तलासरी परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले। संध्याकाळी 5:16 सुमारास पहिला धक्का 3.6 रिश्टर स्केल तर 5:24च्या सुमारास 3.3 रिश्टर स्केलचा दुसरा धक्का जाणवला, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। मालेगावातल्या आग्रा मार्गावर तयार होणारा उड्डाणपूल गेल्या 6 वर्षांपासून रखडलाय। 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन दिलेल्या पुलाचं काम रखडल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये, त्यामुळे वाहन चालक आणि नागरिक हैराण। भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर शहरात डम्पिंग ग्राउंडमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करण्यात येतोय। वर्षाला लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या गांडूळ खत प्रकल्प निर्मिती होतच नसल्याचं उघडकीस आलं। भुसावळ इथल्या डॉक्टर आंबेडकर क्रीडा मैदानावर पालिकेनं ओपन जिमचं साहित्य धुळखात पडल्याचं दिसून येत आहे। सर्वत्र अस्वच्छता, दुर्गंधीचं साम्राज्य असून लाखो रुपयांचा चोरडा केल्याचा आरोप होतोय। मनासारखी शाळा न मिळाल्यामुळे पालकांनी आरटीई प्रवेशांकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे। लातूर जिल्ह्यात आरटीईच्या 1669 जागा असून राज्यस्तरीय सोडतीमध्ये 1648 जणांची सोडत निघाली, मात्र मनासारखी शाळा न मिळाल्यानं पालकांनी या प्रवेशांकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे। बीड शहरात आरटीई प्रवेश नाकारणाऱ्या 4 शाळांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। सीईओ अजित पवार यांनी गुरुकुल इंग्लिश स्कूल, ट्विंकल स्टार, संत ज्ञानेश्वर आणि पिंगळे दाजी इंग्लिश स्कूल या शाळांना नोटिसा बजावल्या। पाटील आडनाव इतकं किरकोळ नाही की गौतमी पाटीलमुळे ते बदनाम होईल, त्यामुळे पाटील आडनावावरून होणाऱ्या चर्चा थांबवाव्यात असं आवाहन सकल मराठा समाजानं केलंय। गौतमी पाटील वादाशी मराठा समाजाचं देणंघेणं नसल्याचा खुलासा त्यांनी केला। गोंदियातील राजुला हिदामी या विद्यार्थिनीनं 45.83% गुण मिळवत 12वीच्या परीक्षेत यश संपादन केलंय। 15 वर्षांची असताना नक्षली चळवळीत सहभागी झालेल्या राजुलानं बंदूक खाली टाकत आत्मसमर्पण केलं आणि आता शिक्षणाची कास धरल्यानं तिचं सर्वत्र कौतुक होत आहे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं लातूरची सृष्टी जगताप ही सलग 5 दिवस 5 रात्री आणि 6 तास नृत्य सादर करणार आहे। तिच्या या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार असून त्यांची टीम याची दखल घेण्यासाठी येणार असल्याचं सुद्धा कळत आहे। बुलढाण्यात विहिरीत पडलेल्या कोब्रा जातीच्या नागाला जीवदान देण्यात आलं। 5 फूट लांबीच्या या नागाला जंगलात सोडून देण्यात आलं। आंतरराष्ट्रीय स्तरावरील पेपरमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या एका सापाच्या प्रजातीची नोंद करण्यात आली आहे। बांबू पीट वायपर असं या प्रजातीचं नाव आहे। वर्षभरापूर्वी नोकारी गावात हा साप आढळून आला होता। 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड पोलीस सज्ज झालेत। शिवभक्तांच्या सुरक्षेसाठी 1600 पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आलाय। वाहनांसाठी पार्किंग आणि वैद्यकीय सेवेसाठी डॉक्टरांची टीम सज्ज करण्यात आली। पर्यटन हंगामाच्या अंतिम टप्प्यात कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरलेत।
काही दिवसात शाळा तसंच मान्सूनला सुद्धा सुरुवात होईल, त्याआधी पर्यटकांनी समुद्रावर येत लाटांचा आनंद घेतला। नागपुरात भर उन्हामध्ये अचानक पावसाला सुरुवात झाली। अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली, मात्र उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। 1 जूनपासून कापसाचं संकरित आणि सुधारित बियाणं उपलब्ध होणार आहे। त्याआधी चोपडा तालुक्यात शेतीच्या मशागतीला वेग आला। दुसरीकडे गेल्या वर्षीचाच कापूस पडून असल्यानं नव्या बियाणं खरेदीसाठी सरकारनं मदत करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली। बारसू सोलगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी रिफायनरी राबू पाहणाऱ्या सरकारचं श्राद्ध घातलं। जिथे माती परीक्षण करण्यात आलं तिथे एका बोरवेल जवळ हे श्राद्ध घालण्यात आलं। यावेळी सरकारच्या नावानं बोंबा मारत ग्रामस्थांनी मुंडन केलं। बीडच्या अमळनेर गावातल्या वस्त्यांवर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। याविरोधात संतप्त ग्रामस्थांनी अमळनेर ग्रामपंचायतीसमोर आंदोलन केलं। पाणी नसल्यानं लग्न मोडत असल्याचं यावेळी ग्रामस्थ म्हणाले। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बीडच्या माजलगाव तालुक्यात तब्बल 1.5 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी तब्बल 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या। भर उन्हात वाहतूक कोंडी झाल्यानं प्रवाशांचे मात्र हाल झाले। बीड जिल्ह्यात वाळू माफियांची दादागिरी दिसून आली आहे। सिने स्टाईल पाठलाग करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांवर वाळूचा टिप्पर घालण्याचा प्रयत्न झाला। या घटनेत जिल्हाधिकाऱ्यांचा सुरक्षा रक्षक जखमी झाल्याचं समोर आलं। परभणीच्या उखळदमध्ये चोर असल्याच्या संशयावरून 3 जणांनी गावकऱ्यांनी त्यांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय। या मारहाणीमध्ये एकाचा मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी झालेत। या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला। वाशिमच्या मालेगाव शहरात धाड टाकून 10 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला। हा गुटखा साठवून ठेवणारा आरोपी मात्र फरार झालाय। पोलिसांच्या या धडक कारवाईनं गुटखा माफियांची दाणादाण उडाली। खिशातून मोबाईल का काढला या क्षुल्लक कारणावरून एकाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवडच्या भोसरी MIDC परिसरात ही घटना घडली आहे। दारूच्या नशेत हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। वाशिमच्या मंगळूरपीर शहरात चोऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसतंय। पोलीस स्टेशन समोरूनच एका बाईकची चोरी झाली असून ही चोरी CCTVत कैद झाली आहे। लातूरातून 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून बेपत्ता असलेल्या आणखी 2 मुलींना शोधण्यात यश आलंय। ऑपरेशन मुस्कान अंतर्गत कारवाई करत पुणे आणि कर्नाटकच्या सीमेलगतच्या गावातून या मुलींना ताब्यात घेण्यात आलं। नाशिकमध्ये बेकरीतील ग्राइंडरमध्ये पडून एका लहानग्याचा मृत्यू झाला। पंचवटीतल्या इंद्रकूट परिसरात ही घटना घडली आहे। खेळताना लहानग्याचा ग्राइंडरमध्ये पडून अपघात झाला। या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। पुण्यातल्या खेड तालुक्यात पार पडलेल्या बैलगाडा शर्यतीत एक लहान मुलगा बैलगाडीत खाली आल्याचा प्रकार घडला। मात्र बैलानं हुशारी दाखवत मुलाला वाचवलं। मात्र त्याआधी आलेल्या घोडीच्या धडकेत हा मुलगा जखमी झालाय। अंगावर काटा आणणारा हा थरार कॅमेऱ्यात कैद। कोल्हापुरात गिरीश आणि मनीषा पाटील यांनी मुलीच्या जन्मानंतर तिचा हत्तीवरून मिरवणूक काढली। ढोल ताशाच्या गजरात मर्दानी खेळ अशा वातावरणात तिची भव्य मिरवणूक काढण्यात आली। उत्तर कोरियात घरात बायबल सापडल्यानं एका दाम्पत्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। धक्कादायक म्हणजे या दाम्पत्याच्या 2 वर्षाच्या बाळाला सुद्धा ही शिक्षा भोगावी लागणार आहे। ख्रिश्चन धर्म मानणाऱ्या हजारो नागरिकांना अशी शिक्षा सुनावण्यात आली। चीननं जगातील पहिली ड्रायव्हरलेस स्काय ट्रेन लॉन्च केली आहे। स्काय ट्रेनच्या ट्रायलचा व्हिडिओ समोर आला असून ट्रेन हवेत उडण्याचा प्रयत्न करण्यात आला। रशियाच्या ताब्यात असलेल्या डोनेस्क प्रांतात युक्रेननं बॉम्ब हल्ला चढवला। अचानक झालेल्या हल्ल्यामुळे डोनेस्कमधील नागरिकांची धावपळ उडाली। अवघ्या काही क्षणात संपूर्ण डोनेस्क शहर उद्ध्वस्त झाले। अभिनेत्री इशिता दत्तानं तन्वी थप्परसह बहरला हा मधुमास या गाण्यावरती डान्स केला। ईशा आणि तन्वी दोघीही गर्भवती आहेत। ईशानं शेअर केलेला व्हिडिओ दोघी बहरला हा मधुमास गाण्याची हुक स्टेप करताना दिसतात।
कान्सच्या 11व्या दिवशी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानं कान्समध्ये पदार्पण केलं। यावेळी तिनं सुंदर ड्रेस परिधान केला होता। तिच्या या लुकला चाहत्यांनी मोठी पसंती दिली आहे। कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा लग्नानंतर एका रोमॅन्टिक कॉमेडीमध्ये एकत्र दिसणार आहेत। या चित्रपटाचं दिग्दर्शन शशांक खेतान करणार आहेत। या चित्रपटात दोघेही यापूर्वी कधीही न पाहिलेल्या लुकमध्ये दिसतील अशी माहिती दिली। बिहारमधील एका शाळेत 2 शिक्षकांची जोरदार हाणामारी झाली। भांडण इतकं वाढलं की वर्गातून त्यांना थेट शेतात पोहोचल्या। इथं त्यांनी एकमेकींना बेदम मारल्याचं दिसून आलं। हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो। समुद्रात प्रवास करताना अनेकांना वेगवेगळे अनुभव येत असतात। कधी दुर्मिळ माशांचं दर्शन होतं, कधी पक्ष्यांची सोबत मिळते। मात्र व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत व्हेल माशाची मायलेकाची जोडी दिसून येते। सुरुवातीला या बोटीच्या मागे एक व्हेल पिल्लू दिसलं आणि थोड्याच वेळात त्यांच्या आईचं दर्शन झालं। हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो। या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।